नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा, समाधानाचा जाऊ देत. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. चातुर्मास सुरू झाला की घरोघरी एकच प्रश्न विचारला जातो. यंदा काय व्रत करायचं? कोणी म्हणतं वांगं खाणार नाही, कोणी म्हणतं उपवास करणार, तर कोणाला वाटतं व्रत म्हणजे फार अवघड गोष्ट आहे, आपल्याला जमणारच नाही. पण थांबा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी 10 व्रतं सांगणार आहे जी अगदी सोपी आहेत. तुमच्या रोजच्या धावपळीच्या आयुष्यात सहज बसतील आणि तरीही तुम्हाला चातुर्मासाचं खरं पुण्य आणि समाधान मिळवून देतील. चला तर मग जाणून घेऊया चातुर्मास म्हणजे नेमकं काय आणि ही सोपी 10 व्रतं कोणती. आषाढी एकादशीपासून सुरू होणारा आणि कार्तिकी एकादशीला संपणारा हा 4 महिन्याचा कालावधी म्हणजे चातुर्मास. आपल्या धार्मिक समजुतीनुसार या काळामध्ये भगवान विष्णू क्षीरसागरामध्ये शेषशय्येवर योगनिद्रा घेतात, म्हणून या काळाला चातुर्मास किंवा चौमास असंही म्हणतात. श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक हे 4 महिने यामध्ये येतात. आता हा काळ केवळ धार्मिक दृष्टीनेच नाही तर आरोग्याच्या दृष्टीनेही खूप महत्त्वाचा आहे. पावसाळ्याचे हे दिवस असतात, यामुळे पचनशक्ती मंदावलेली असते. वातावरणामध्ये दमटपणा असतो, जंतू संसर्गाची शक्यता असते. त्यामुळे पूर्वजांनी याच काळामध्ये उपवास, संयम आणि विशिष्ट आहार पद्धती सांगितल्या. त्या केवळ श्रद्धेपोटी नाही तर शरीर आणि मन दोन्ही शुद्ध राखण्यासाठी. म्हणजे बघा, आपली परंपरा किती विज्ञाननिष्ठ आहे. आता अनेकांना वाटतं की व्रत म्हणजे कडक उपवास, अन्नत्याग, खूप कष्टाची गोष्ट. पण तसं अजिबात नाही. व्रत म्हणजे एक संकल्प, एक छोटासा नियम जो आपण स्वतःशी ठरवतो आणि प्रामाणिकपणे पाळतो, आणि हाच नियम, हाच संयम आपल्याला शारीरिक आणि मानसिक दोन्ही पातळीवर घडवत असतो. चला तर मग बघूया अशी 10 व्रतं जी प्रत्येकाला सहज जमतील. त्यातलं सगळ्यात पहिलं व्रत म्हणजे एकभुक्त व्रत. दिवसातून एकदाच जेवण. पहिलं आणि सर्वात लोकप्रिय व्रत. यामध्ये संपूर्ण दिवसामध्ये फक्त एकदाच पोटभर जेवायचं असतं. सकाळी फळं, चहा किंवा हलका नाश्ता घेता येतो, पण मुख्य जेवण दिवसातून एकदाच घ्यायचं. हे व्रत आरोग्याच्या दृष्टीनेही उत्तम आहे. आजकाल आपण जे इंटरमिटंट फास्टिंगबद्दल ऐकतो त्याचाच एक पारंपरिक प्रकार आहे. पचनसंस्थेला विश्रांती मिळते, शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते आणि मन देखील शांत राहतं. ज्यांना पूर्ण उपवास जमत नाही त्यांच्यासाठी हे व्रत अगदी योग्य आहे. तुम्ही आठवड्यातून 1 दिवस किंवा शक्य असल्यास संपूर्ण चातुर्मासभर हे व्रत पाळू शकता. सुरुवातीला अवघड वाटलं तरी काही दिवसातच शरीराला याची सवय होते. त्यापुढचं व्रत म्हणजे एकादशी व्रत. दुसरं महत्त्वाचं व्रत म्हणजे एकादशीचं. प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी येतात. शुद्ध पक्षातील आणि वद्य पक्षातील. चातुर्मासामध्ये या एकादशींना विशेष महत्त्व आहे. विशेषतः आषाढी आणि कार्तिकी एकादशीला. एकादशीच्या दिवशी अन्नधान्य टाळून फलाहार किंवा साबुदाणा, राजगिरा, शिंगाड्याचे पीठ यासारखे पदार्थ खाल्ले जातात. ज्यांना कडक उपवास शक्य नाही त्यांनी फक्त भात, गहू, डाळी यासारखी धान्य टाळली तरी पुरेसं आहे. महत्त्वाचं म्हणजे मनाने हा संकल्प करणं आणि तो प्रामाणिकपणे पाळणं. एकादशीचं व्रत शरीर हलकं ठेवतं आणि मनाला एक प्रकारची शिस्त लावतं. त्यापुढचं व्रत म्हणजे तुळशी पूजन व्रत. तिसरं व्रत अगदी सहज घरातल्या घरात करता येण्यासारखं आहे. तुळशी पूजन. रोज सकाळी अंघोळ झाल्यावर तुळशीला पाणी घालणं, तिच्यासमोर दिवा लावणं आणि तुळशीची प्रार्थना करणं, इतकं साधं हे व्रत आहे. तुळस ही केवळ धार्मिक दृष्टीनेच नाही तर औषधी दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाची वनस्पती आहे. पावसाळ्याच्या दिवसात होणाऱ्या सर्दी खोकल्यासारख्या आजारावर तुळस उपयुक्त ठरते. रोज तुळशीची पूजा केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहते असंही मानलं जातं. हे व्रत कोणालाही, अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांना सहज जमण्यासारखं आहे. फक्त 5 मिनिटाचा हा नियम तुमच्या रोजच्या दिनक्रमाला एक सकारात्मक सुरुवात देतो. त्यापुढचं व्रत म्हणजे नित्य दीपदान. चौथं व्रत म्हणजे नित्य दीपदान. देवाजवळ किंवा तुळशीजवळ रोज संध्याकाळी दिवा लावणं. हे साधे पण अतिशय प्रभावी व्रत आहे. चातुर्मासामध्ये संध्याकाळी दिवा लावून त्यासमोर काही काळ बसणं, प्रार्थना करणं, मनःशांती अनुभवणं याला विशेष महत्त्व दिलं जातं. हे व्रत अजिबात कठीण नाही. रोज ठराविक वेळ फक्त एक दिवा लावायचा आहे. पण यामागचा हेतू मोठा आहे. रोज एक ठराविक वेळ देवाकडे, स्वतःकडे बघण्यासाठी काढणे. दिवसभराच्या धावपळीमध्ये, मोबाईल आणि टीव्हीच्या गडबडीमध्ये हा दिव्यासमोरचा शांत क्षण मनाला उभारी देतो. लहान मुलांनाही या व्रतामध्ये सामील करून घेतलं तर त्यांच्यातही लहानपणापासूनच शिस्त आणि श्रद्धेची बीजं रोवली जातात. त्यापुढचं व्रत म्हणजे मौन व्रत. आठवड्यातून 1 दिवस किंवा काही तास मौन. 5वं व्रत आहे मौन व्रत. संपूर्ण दिवस मौन पाळणं. ज्यांना सगळ्यांना शक्य नाही, विशेषतः ज्यांना नोकरी व्यवसायानिमित्त सतत बोलत राहावं लागतं. पण या व्रताचं एक सोपं रूप आपण आज नक्की स्वीकारू शकतो. आठवड्यातून 1 दिवस किंवा रोज ठराविक वेळ 1 ते 2 तास मौन पाळणं. मौन व्रतामुळे मनाला विश्रांती मिळते. आपण दिवसभरामध्ये नकळत किती अनावश्यक बोलतो, किती वाद घालतो, किती वेळा रागाच्या भरात बोलून जातो याची जाणीव या व्रतामुळे होते. सकाळी उठल्यावर
पहिला अर्धा तास किंवा रात्री झोपण्यापूर्वीचा अर्धा तास मौनात घालवणं हे अगदी सहज शक्य आहे. या शांततेत आपण नामस्मरण करू शकतो, ध्यान करू शकतो किंवा फक्त शांत बसू शकतो. हळूहळू या सवयीमुळे मनावरचा ताण कमी होतो आणि विचारांमध्ये स्पष्टता येते. त्यापुढचं व्रत म्हणजे महिनाभर विशिष्ट पदार्थांचा त्याग करणं. चातुर्मासातील एक पारंपरिक आणि अतिशय वैज्ञानिक व्रत म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये एका विशिष्ट पदार्थाचा त्याग करणे. श्रावण महिन्यामध्ये हिरव्या पालेभाज्या टाळल्या जातात, कारण या काळामध्ये किडे आणि जंतूंचा प्रादुर्भाव जास्त असतो. भाद्रपदामध्ये दही, अश्विनामध्ये दूध आणि कार्तिक महिन्यामध्ये डाळं खाणं टाळलं जातं. हे व्रत करणं अजिबात अवघड नाही. फक्त वर्षातल्या 4 महिन्यापुरतं एक एक पदार्थ आहारातून वगळायचा आहे. आणि याला ठोस आरोग्यशास्त्रीय आधारही आहे. पावसाळ्यामध्ये या पदार्थांमुळे पचनाच्या तक्रारी, ॲलर्जी किंवा जंतू संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. तुम्हाला जर पूर्ण महिनाभर एखादा पदार्थ टाळणं शक्य नसेल, तर निदान आठवड्यातून काही दिवस तरी हा नियम पाळता येईल. लहान संकल्पानेही मोठा परिणाम साधता येतो. त्यापुढचं व्रत म्हणजे नामस्मरण किंवा जप व्रत. 7वं आणि अतिशय महत्त्वाचं नित्य नामस्मरण किंवा जप. रोज ठराविक वेळी अगदी 5 ते 10 मिनिटं जरी देवाचं नाम घेतलं, एखादा मंत्र किंवा जप केला तरी हे व्रत पूर्ण होतं. श्रीराम जय राम जय जय राम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय यासारखा साधा जप किंवा रामकृष्ण हरी यासारखा मंत्र माळ घेऊन नामस्मरण केलं तर ते कोणालाही सहज जमण्यासारखं आहे. चातुर्मासामध्ये विशेषतः विठ्ठलनामाचा किंवा विष्णू सहस्त्रनामाचा जप करण्याची परंपरा आहे. हे व्रत करण्यासाठी वेगळा वेळ काढण्याची गरज नाही. प्रवास करताना, स्वयंपाक करताना, चालताना देखील मनातल्या मनात नामस्मरण करता येतं. यामुळे मन एकाग्र होतं, नकारात्मक विचार कमी होतात आणि एक प्रकारची आंतरिक शांतता अनुभवायला मिळते. त्यापुढचं व्रत म्हणजे दानव्रत. 8वं व्रत आहे दानव्रत. चातुर्मासामध्ये दानधर्माला विशेष महत्त्व आहे. पण दान म्हणजे फक्त मोठी देणगी देणं असं नाही. रोज किंवा आठवड्यातून एकदा आपल्या ऐपतीनुसार अन्नदान, वस्त्रदान किंवा गरजू व्यक्तीला थोडी आर्थिक मदत करणं हे देखील दानव्रतच आहे. हे व्रत अगदी साध्या सोप्या पद्धतीने पाळता येतं. घरातलं जास्तीचं अन्न वाया न घालवता गरजूंना देणं, जुनं पण चांगल्या स्थितीतले कपडे दान करणं किंवा एखाद्या अनाथाश्रमाला, वृद्धाश्रमाला भेट देऊन थोडी मदत करणं. दान केल्याने मनाला जे समाधान मिळतं ते शब्दात सांगता येण्यासारखं नाही. आणि विशेष म्हणजे यासाठी कोणत्याही मोठ्या रकमेची गरज नसते. मनाची तयारी आणि थोडा वेळ पुरेसा असतो. त्यापुढचं व्रत म्हणजे सूर्यास्तानंतर हलका किंवा शून्य आहार. 9वं आणि महत्त्वाचं व्रत. शक्य असल्यास काहीही न खाणं. आपल्या पूर्वजांनी रात्री कमी खावं हा नियम फार पूर्वीपासून सांगितला आहे आणि आधुनिक आरोग्यशास्त्रही आता हेच सांगतं. चातुर्मासामध्ये हे व्रत पाळणं तुलनेने सोपं आहे. संध्याकाळी सूर्यास्तानंतर फक्त दूध, फळं किंवा हलका आहार घ्यायचा. ज्यांना पूर्णपणे रात्रीचं जेवण टाळणं शक्य नाही, त्यांनी निदान जड, तेलकट, तुपकट पदार्थ रात्री टाळावेत. यामुळे झोप चांगली लागते, पचनसंस्थेला विश्रांती मिळते आणि सकाळी उठल्यावर शरीर हलकं राहतं, ताजंतवानं वाटतं. हे व्रत आरोग्यासाठी तर उत्तम आहेच, पण मनावरही एक प्रकारचा संयम शिकवतं. त्यापुढचं व्रत म्हणजे संयम व्रत. शब्द, विचार आणि वागण्यातला संयम. हे शेवटचं व्रत सोपं वाटणारं, पण प्रत्यक्षात पाळायला सगळ्यात कठीण असणारं व्रत आहे. यात कोणताही बाह्य नियम नाही, फक्त स्वतःच्या वागण्यावर, बोलण्यावर आणि विचारांवर लक्ष ठेवायचं. चातुर्मासाच्या काळामध्ये राग टाळणे, कोणाशी वाद न घालणे, कोणाबद्दल वाईट न बोलणे, खोटे न बोलणे असा एक साधा संकल्प केला तरी हे व्रत पूर्ण होतं. या व्रताला कोणत्याही विशिष्ट पूजेची किंवा वेळेची गरज नाही. फक्त दिवसभर स्वतःच्या वर्तनाकडे जागरूकतेने बघायचं आहे. हे व्रत सर्वात सोपं असूनही सर्वात प्रभावी आहे, कारण यामुळे आपलं मन आणि नातेसंबंध आणि आपलं संपूर्ण आयुष्यच अधिक शांत आणि सकारात्मक बनतं. लक्षात ठेवा, व्रत म्हणजे स्वतःला त्रास देणं नाही, तर स्वतःला घडवणं आहे. यातलं एखादं व्रत जरी तुम्ही प्रामाणिकपणे मनापासून पाळलं, तरी ते तुमच्या शरीराला आणि मनाला नक्कीच फायदेशीर ठरेल. मोठा संकल्प करून तो अर्धवट सोडण्यापेक्षा एक छोटा संकल्प करून तो पूर्ण निष्ठेने पाळणं याला जास्त महत्त्व आहे. तुम्ही यंदाच्या चातुर्मासामध्ये यापैकी कोणतं व्रत करणार आहात? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हाईप बटनला प्रेस करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. भेटूया तशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.